बदलापुरात कात्रप प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत कात्रप परिसरातील 32 पुरुष आणि 8 महिला संघांनी सहभाग घेतला होता। कात्रप परिसरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं उभी राहिली असून त्यात नव्याने हजारो लोक वास्तव्याला आले आहेत। बदलापूर शहरात नव्याने वास्तव्याला आलेल्या या नागरिकांची एकमेकांशी ओळख व्हावी, सलोखा वाढावा या हेतूने युवा सेनेचे माजी शहर प्रमुख सुरदास पाटील आणि युवा सेनेचे विद्यमान शहर प्रमुख रोहन पाटील यांच्या वतीने या कात्रप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत कात्रप परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या 32 पुरुष आणि 8 महिला संघांनी सहभाग घेतला होता। त्यांच्यात अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले। कात्रप परिसरातील क्रिकेट टर्फमध्ये या स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिक देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिकं देण्यात आली। यंदा पहिल्याच वर्षी या स्पर्धेला लाभलेला मोठा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक सुरदास पाटील आणि रोहन पाटील यांनी दिली। बऱ्याच दिवसापासून कात्रप परिसरातील नागरिकांसाठी क्रिकेटच्या मॅचचं नियोजन करण्याचा आमच्या मनात हेतू होता आणि त्यानुसार आम्ही KPL म्हणून कात्रप प्रीमियर लीग जी सोसायट्यांच्या अंतर्गत म्हणजे ज्या रहिवासी संकुल आहेत त्यांच्या अंतर्गत मॅचेस आपण ठेवल्या होत्या आणि एक 24 टीमचं आम्ही नियोजन केलं होतं। परंतु परिसरातील महिलांनी देखील आम्हाला रिक्वेस्ट केली की दादा आम्हाला सुद्धा या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे आणि सहभागी होण्यासाठी महिला खूप उत्स्फूर्तपणे आम्हाला हे करत होते की आमच्या कमीत कमी 5-6 टीम घ्या, परंतु वेळ मर्यादा कमी असल्यामुळे आम्ही 4 टीमची महिलांची मॅच ठेवली आणि आता तुम्ही बघत असाल अतिशय चुरशीच्या मॅचेस झालेल्या आहेत महिलांमध्ये आणि महिलांच्या संख्येमुळे आम्हाला आता असं वाटतं की पुढील वर्षी 2 दिवस फक्त महिलांच्या मॅचेस कात्रप परिसरासाठी आम्ही ठेवण्यात येणार आहे आणि यानंतर पुढच्या वर्षी KPLचं आयोजन होईल आणि याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही कात्रप प्रीमियर लीग या बदलापूरमध्ये नावाजला येईल आणि त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत। कात्रप परिसरामध्ये तुम्ही बघू शकता खूप नवीन वस्ती वाढलेली आहे। लोक सकाळी 6ला कामाला जातात, 9ला कामाला जातात, ते संध्याकाळी घरी येतात, एकमेकाला ओळखत सुद्धा नाही। तर आमचा मोटिव्ह KPL ठेवण्याचा हेच आहे की सगळ्या लोकांनी एकमेकाला ओळखलं पाहिजे, म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी तयार केलेला आहे। यावेळेस आम्हाला 2च दिवस मिळाले म्हणून आम्हाला जास्त संघ घेता आले नाही। लेडीजचे सुद्धा आम्ही 4च संघ घेतलेले आहेत। आम्हाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून पुढच्या वेळेस आम्ही खूप चांगलं आयोजन करणार आणि लेडीजसाठी म्हणजे माझ्या बहिणींसाठी, माझ्या आई बहिणींसाठी एक सेपरेट KPL लेडीज असं आम्ही एक थीम ठेवून शनिवार रविवारमध्ये त्यांचं खास 12हून जास्त संघ घेऊन त्यांच्यासाठी आम्ही KPLचं आयोजन करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज बदलापूर।